तर काल मोठ्या प्रमाणात चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि प्रस्ताव संजय राऊत मार्फत आज संजय राऊत हे स्वतःच म्हणतात की कोणी मध्यस्थी करायची गरज नाही, ते दोन भाऊ सक्षम आहे, एकमेकांशी संपर्क साधतील. संजय राऊतांना कळलंय आपण काय नाही. काल पण मी बोललो, आज परत सांगतो की ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राजसाहेब आणि उद्धव ठाकरेमध्ये काड्या कोणी लावल्या, भांडणं कोणी लावली. ज्या संजय राजाराम राऊतकडे प्रस्ताव जातो तोच ठाकरे कुटुंबाचा शकुनी मामा असल्यामुळे तो काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेजींना एकत्र यायला देणार नाही. आणि उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांची युती लवकर करावीशी वाटणार, पण राजसाहेबांबरोबर युती जे हिंदुत्वादी विचारावर चालतात, ते स्वतःचे ठाकरे कुटुंबाचे आहेत, त्यांच्याबरोबर ते लवकर युती करणार नाहीत. जे औरंगजेबच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होतात, हिंदूंच्या बद्दल वेगळी भूमिका घेतात, त्या प्रकाश आंबेडकरजींबरोबर हे लवकर मैत्री करतील, कारण आता ते त्याच विचाराचे झालेले आहेत. राजकीय धर्मांतर उद्धव ठाकरेंचं झालं असल्यामुळे ते काय राज ठाकरेंबरोबर लवकर जाणार नाहीत. आणि संजय राऊतांनी युत्या आघाड्या ह्याबद्दल बोलूच नाही, कारण का काड्या लावणाऱ्यापैकी तो एक आहे. 17 ते 18 आमदार शिवसेनेचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपर्कात आहे, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये कोणीही जात नाही. उरले सुरले पहिल्या टप्प्यातले 6 आमदार हे येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर किंवा अधिवेशनाच्या वेळी शिंदे साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये तुम्हाला दिसतील. जसं आज त्यांनी संजय राऊतनी सकाळी बोललं ना की मी नाही तर शिवसेना नाव सांगणार नाही, त्यांनी खात्री घ्यावी की 6 आमदार त्यांचे जात आहेत की नाही हे मला छातीटोक पद्धतीने सांगावं. अगर तो राजाराम राऊतचा मुलगा असेल तर सांगून टाकावं. अहो ह्याची सुरुवात आहे. मी तुम्हाला आज परत ठणकावून सांगतो आणि विश्वासाने सांगतो, लिहून ठेवा की येणाऱ्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवे हा विरोधी पक्ष नेता वरच्या विधान परिषदेचा नसणार, काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष नेता असणार. लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर चटकी पिटिंग असा आरोप करत होते, त्यांनी तर अजित पवारांना आपल्या सोबत घेतलंय. हे सरकार सिद्ध झालंय की ईडीचं सरकार आहे? हे कोण बोलतंय? संजय राजाराम राऊतचं आता चक्की पिसण्याचं आणि जेलमध्ये चपात्या बनवण्याची वेळ आलेली आहे. कैदी नंबर 89-59चा युनिफॉर्म तयार आहे, इस्त्री मारून ठेवलेली आहे, फक्त माणूस आतमध्ये येण्याची थांबलेले आहे सकाळी 4 वाजता बाथरूमसाठी भांडण्यासाठी. म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. आणि एक तुम्हाला मुद्दा परत सांगतो, काल जसं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्याची पुष्टी काल दिल्लीमध्ये भेटली. काल राहुल गांधीजी जाऊन पवार साहेबांना भेटले. मी काल पण तुम्हाला सांगितलेलं, आज परत त्या विधानावर मी ठाम आहे की उबाटा गट आणि सुळे गट हे काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. येणाऱ्या निवडणुका ते हाताच्या पंजावर लढवणार आहेत आणि त्यामुळे उबाटा शिवसेनेतले असंख्य आमदार हे अस्वस्थ आहेत. जसं काल राहुल गांधीजी शरद पवार साहेबांना दिल्लीला भेटले, तसंच हा संजय राजाराम राऊत काल मातोश्रीवर होता हेच चर्चा करत असताना त्यांनी सांगावं खोटं आहे की खरं आहे. म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभा हे हाताच्या पंजावर लढवणार आहेत. आणि ह्यावर कुठल्याही उबाटामध्ये उरलेले आमदार हे समाधानी नाहीत. त्यासाठी लवकरच आता शिवसेनेत येतील. शरद पवार हे या सगळ्या मंत्र्यांनी ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करणार. अगदी काही 4-5 दिवसापूर्वी नियोजन झालं आणि आत्ताच ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी ते दौरे रद्द केल्याची माहिती समोर येते. कारण दिलं जाते पावसाचं. एकंदरीत 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर पावसाळा सुरू आहे आणि हे पावसाचं कारण योग्य वाटतंय का दौरे रद्द? जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं की महाविकास आघाडीचे सभा होत नाही वज्रमूठचे, आणि त्यालाही पावसाळ्याचं कारण दिलं गेलं होतं. ह्यालाही जे पावसाळ्याचं करायचं मूळ कारण असं आहे की कोणीही आता आजूबाजूला नसल्यामुळे, स्वागतासाठी कोण भेटत नसल्यामुळे हे पावसाळ्याचं कारण दिलं जात आहे. उष्माघाताचं कारण आधी दिलं होतं, आता
पावसाचं कारण म्हणजे ह्या सगळ्या त्रुटीला निसर्गावर दोष दिला जात असं म्हणायचं? नाही, नक्कीच आहे ना, कारण का माणसं तरी असलं पाहिजे स्वागत करण्यासाठी. आता मी जे ऐकतोय की अजितदादांचा आकडा 40च्या वरती जातोय, उर्वरित हळूहळू आमदार सगळे जातील, फक्त रोहित पवार कदाचित आमदार म्हणून राहतील. त्याला घ्यायचंय पण काय हे नाही, घ्यायचंय की नाही हे अजितदादा ठरवतील. तर मला म्हणून हे सगळी परिस्थिती नजरेसमोर असल्यावर आता हवामान तज्ज्ञ म्हणून, राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून पवार साहेबांचं नाव लौकिक आहे. तर कदाचित तिकडचा वारा फिरलाय हे आदरणीय पवार साहेबांना कळत असल्यामुळे त्यांनी दौरा रद्द केलाय. तुम्ही रोहित पवार यांचा उल्लेख केला. रोहित पवार हे खूप आक्रमक दिसत आहे. काल दुपारी त्यांनी काही ट्विट्स केले होते, मग ते भुजबळांच्या बाबतीत असतील, प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत असतील, आणि त्याच्यामध्ये सगळी त्यांना मिळालेली खाती असतील, तर त्या सगळ्यांचा उल्लेख प्रत्येक पक्षामध्ये एक राहुल गांधी असतो. काँग्रेस पक्षामध्ये तसंच उबाटामध्ये आदित्य ठाकरे आहे आणि सुळे गटामध्ये हा रोहित पवार आहे. राहुल गांधीचं सतत त्या पद्धतीने रद्द करण्यात आलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली हे करण्यासाठी. शेवटी ओबीसीचा अपमान केल्यावर शिक्षा भेटणारच. ओबीसीचा अपमान केलाय राहुल गांधींनी तर त्याची शिक्षा भेटणारच. कितीही कोर्टात जा, सगळ्या कोर्टामध्ये हाच निकाल येणार. ज्या माणसाला भारतीय नागरिक किंवा ओबीसी समाजाचा अपमान जो करतो त्याबद्दल आता थोडा नाना पटोलेजींनी वक्तव्य करावं. मोठं ओबीसीचे झेंडा घेऊन सगळीकडे फिरतात ना. तुमच्याच नेत्याला ओबीसीचा समाजाचा अपमान केला असल्यामुळे त्याची शिक्षा ठाम ठेवलेली आहे. त्याबद्दल नाना पटोलेंची भूमिका सांगा ना. ओबीसींवर प्रेम आहे की पक्षावर प्रेम आहे हे सांगावं नाना पटोलेजींनी. हिंमत आहे ओबीसी समाजासाठी राजीनामा देण्याची, ताकद आहे स्वतःमध्ये तेवढी. मोदीजी आणि अमित शहा यांचं नेतृत्व स्वीकारत अजित पवार यांनी भाजपाला या ठिकाणी सरकारला समर्थन दिलंय. काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या सोबत आहेत. तर त्या आमदारांना अजित पवारांकडे आणण्यासाठी किंवा अजित पवारांचं समर्थन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी भाजपा देखील प्रयत्न करेल का? आम्हाला प्रयत्न करायची गरजच नाही ना. अजितदादांचे आमदार अजितदादांनी कसे आणावे हे अजितदादा सक्षम आहेत. म्हणून तर त्या दिवशी 32 आमदार त्यांच्याबरोबर उभे होते ना. आणि म्हणून तो आकडा 40च्या वरती कसा घेऊन जायचा हे अजितदादाकडे सगळे फॉर्म्युले तयार आहेत. टीका करण्यात आली आहे. भाज्या महाग झाल्यामुळे संजय राऊत यांनी बोलत सरकार शांताने सरकार नाही, भाज्या महाग झाल्या, महागाई देशामध्ये आहे की मातोश्रीमध्ये वाढलेली आहे? कारण का उदरनिर्वाहाची सगळी साधनं बंद झालेली आहेत. महापालिकेमध्ये सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, तर मातोश्रीमध्ये राशन भरायचं कसं, मेंटेनन्स भरायचं कसं, भाज्या आणायच्या कशा? कारण आता फुकट देणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. खिशातले पैसे आयुष्यात कधी खर्च केलेले नाहीत, म्हणून महागाई बरोबर जाणवणार सामनाच्या संपादकांना. म्हणून अतिशय योग्य अग्रलेख लिहिलेला आहे. फक्त लिहिलं पाहिजे महागाई मातोश्रीमध्ये, भारतात नाही. आज जेएससीची देखील बैठक होती. पहिल्यांदा शिंदे, फडणवीस आणि पवार एकत्रित या बैठकीला होणार होते. तर एक टेक्निकल अडचण अजून यामध्ये दिसते की जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, तर यांना नेमकं कुठं बघायचं हे घात पेच आहे. काय नेमकी भाजपची या संदर्भातली भूमिका असेल? कारण राऊत म्हणतायत की ही सगळी गणितच चुकत आहेत आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे शरद पवारांच्या बाजूने. हे असं राहुल शिवसेनेच्या केस संदर्भात पण बोलायचे की हे अपात्र होणार, नवीन सरकार बसणार, फेब्रुवारीमध्ये सरकार पडणार, मेमध्ये पडणार. आता त्यांच्या आतमध्ये जाण्याचे दिवस आले, पण सरकार काय पडलं नाही. आमचं सरकार मजबूत झालेलं आहे. म्हणून जसं शिवसेनेच्या केसमध्ये शिंदे साहेबांची बाजू भक्कम होती, तसंच राष्ट्रवादीच्या केसमध्ये अजितदादांची बाजू भक्कम आहे, त्यांच्याकडे समर्थन आहे. म्हणून कायदेशीर पेच प्रसंगाची जे उत्तरं येणाऱ्या काळामध्ये दिसेल. म्हणून जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाडांना खुर्चीवर बसवायचं की स्टूलवर बसवायचं हे आतमध्ये कळेल. विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट केलं जातं. विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट केलं जातं. कोण विरोधी पक्ष राहिलं? कोण आहे सांगा तरी. कोण विरोधी पक्ष आहे? कोण नेता आहे? नावच नाही आहे कोणाकडे. जो वरचा आहे त्याचा आता पावती निघाली आहे, तो कधीही जाईल विधान परिषदेचा. बोले नाही, चांगले पावसाळ्याचे दिवस आहेत. आम्ही खूप दिवसापासून आमच्या फडणवीस साहेबांना भेटलेलो नाही आहे.
म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून एक चांगला गेट टुगेदर एकदम चांगल्या आनंदाने घेण्याचा विचार आहे, म्हणून साहेबांना रिक्वेस्ट केली आणि म्हणून आज मरीन ड्राईव्हच्या त्या आमच्या घरवारी क्लबमध्ये भेटणार आहोत. एकदम आनंदी समाधानी वातावरण आहे. अहो, विरोध महाविकास आघाडीची सत्ता असताना आम्ही 106 एकत्र एक बाजूला राहिलो, तर आता तर आमचं सरकार मजबूत होत चाललेलं आहे, देशात आणि राज्यात मजबूतीने चाललेलं आहे आणि आमचा 100% नाही 200% विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे, म्हणून त्याची कोणीही चिंता करू नये. जिस तरीके से संजय राउत पहले अपनी पार्टी को समाप्त किए, वे शरद पवार के पास गए, वहां पर भी कार्यक्रम कर दिए, और अब सुनने में आ रहा है कांग्रेस वालों ने संजय राउत को नो एंट्री का बैन लगाया। ऐसा है कि संजय राउत ये महाराष्ट्र के राजनीति का शकुनी मामा है, उसका घर ही ये सुपारी पे चलता है. इसलिए जैसे उसने पहले बाला साहब का घर तोड़ा, पवार साहब का घर तोड़ा, अगली बारी कांग्रेस की है. जो घर में जाके वो चाय पीते हैं वो घर तोड़ के ही बाहर आते हैं. और अभी नाना पटोले जी ने सोचना चाहिए उसको चाय देना है कि नहीं. मैंने सुना है कि उस पर फतवा निकाला है कि तुम हमारे पे बात मत करो. तो ऐसे बेशरम आदमी के बारे में अपन कितना बात करना चाहिए वो हम लोग सोचना चाहिए. जो बचे हुए विधायक है उद्धव ठाकरे ग्रुप में, एमएलसी हैं या एमएलए हैं, वो भी अब धीरे धीरे शिंदे ग्रुप की तरफ, शिवसेना की तरफ आ रहे हैं, क्योंकि कहा जा रहा है कि वहाँ सुषमा अंधारे और संजय राउत दो ही लोग उद्धव ठाकरे को चला रहे हैं. देखिए, मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पक्ष, शिवसेना और राष्ट्रवादी ने साथ में मिलके संजय राउत और सुषमा अंधारे जी का नागरिक सत्कार करना चाहिए, क्योंकि उन्होंने इतनी अच्छी तरीके से हमारा काम आसान कर दिया है कि वो जितना ज़्यादा बोलेंगे, जितना ज़्यादा प्रेस लेंगे, उतना ज़्यादा इनकमिंग हमारे पास बढ़ेगा, उतनी ज़्यादा ताकत हमारे पास बढ़ेगी. आज भी जो शिवसेना में जो बचे हुए जो आमदार है, उसमें से 6 आमदार अभी कभी भी शिंदे साहब के साथ शिवसेना में आने के लिए तैयार है. सिर्फ तारीख तय होनी बाकी है. जब जिन तारीख तय होगी शिंदे साहब के साथ खड़े होते हुए वो तो दिखेंगे. मुझे ऐसा लगता है उबाटा में सिर्फ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे और संजय राउत, ये 4 ही जन बचेंगे. हम 2, हमारे 2. अब एनसीपी की बात करें तो एनसीपी में लगातार अब दौरे करने की प्लानिंग चल रही है. उद्धव ठाकरे ग्रुप दौरा कर रहा है, एनसीपी पवार साहब दौरा कर रहे हैं कि हम जनता के बीच में जाकर बीजेपी को एक्सपोज करें. जब भी जनता के बीच में जाने का वक्त था तभी जनता के बीच में गए नहीं, तभी घर बैठे रहे. इसलिए जनता के बीच में जाने दीजिए, तभी उधर से भी उनको आवाज़ आएगी कि हमको सुनना नहीं है, आप अभी जाके घर पे जाके बैठो. उद्धव ठाकरे की दुकान अभी खत्म हो चुकी है, बंद हो चुकी है. वो कितने भी उसने दौरे किए तो भी कुछ फर्क पड़ने वाला नहीं है. इसलिए उनका दौरे का और महाराष्ट्र के राजनीति कुछ संबंध बचा नहीं. नेता प्रतिपक्ष जो विधान परिषद में हैं, उनको आप कह रहे हैं कि वो भी कभी भी हट सकते हैं, तो क्या वो हट करके अपनी ही पार्टी में रहेंगे कि फिर से पुरानी पार्टी में विलय करेंगे? मेरा ऐसा मालूमात जो मैं कल भी मैंने प्रेस में कहा, आज वापस प्रेस में कह रहा हूँ, जिस तरीके से राहुल गांधी जी कल जाके शरद पवार साहब को मिले हैं, जिस तरीके से संजय राउत जाके मातुश्री में उद्धव ठाकरे को मिले हैं, आने वाले दिन में उबाटा और सुले का ग्रुप ये सारे के सारे कांग्रेस में मर्ज होते यार विलीन होने वाले हैं. ये स्पष्ट होने वाला है. आने वाले सभी चुनाव ये सारे के सारे हाथ के पंजा पे लड़ने के लिए तैयार है. इसलिए वो प्रस्ताव के बारे में कल मैंने सुना राहुल गांधी जी ने बात किया कि सुप्रिया सुले को कौन सा पद देना है और आदित्य ठाकरे को कौन सा पद देना है. क्या कांग्रेस ही महाराष्ट्र में बीजेपी का अपोजिशन पार्टी के तौर पर होगा, बाकी सब उसमें मर्ज होंगी? कांग्रेस बीजेपी का अगले 100 साल तक अपोजिशन पार्टी ने जो ओबीसी का अपमान करने के नाम पे जो राहुल गांधी जी को पहली सजा मिली थी, उसके वजह से उनकी सदस्यता रद्द हुई थी, उसको गुजरात कोर्ट ने उसको कंटिन्यू किया है. ओबीसी समाज का सम्मान रखने का काम गुजरात कोर्ट ने किया है. और राहुल गांधी जी ने, मैं बार बार कहता हूं कि ओबीसी समाज की माफ़ी मांगनी चाहिए. जो नाना पटोले जी खुद ओबीसी समाज के प्रमुख खुद को बताते हैं, ओबीसी समाज को न्याय दिलाने के लिए हमेशा बात करते हैं, तो उन्होंने अभी डिसीजन लेना चाहिए कि उनके लिए ओबीसी समाज महत्वपूर्ण है या उनकी काँग्रेस पार्टी. बोल एक मराठीमध्ये की राऊतांच्या या सगळ्या प्रकारामुळे म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसनं त्यांच्यावर नो एंट्रीचा
बोर्ड लावायची चर्चा पाहायला मिळते तिकडे त्यांना बोलण्यापासून ते अगदी कशातच एंट्री मिळत नाहीये. काय नेमक्या पुढे जसं पहिल्या दिवसापासून बोलतोय, हा काड्या लावणारा काड्या लावण्यामध्ये मास्टर आहे. ज्या ज्या घरात गेलेलं आहे ते घर तोडूनच बाहेर आलेला आहे तो. आता उभाटा संपवली, आता राष्ट्रवादीमध्ये भांडणं लावली आणि आता राहिलेली आहे काँग्रेस. पण काँग्रेसवाल्यांना याचा अंदाज आलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आता काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर संजय राऊतचा फोटो लावून टाकायचा आणि तिथे लिहायचं नो पार्किंग. थँक्यू.